बोला आवाज माग बघा नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही। हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही। मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल ते 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला। प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे। त्याचा पाहू आता काय करायचं। ठीक आहे, त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे। याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही। असा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे नाही। राज्य सभेवर जा किंवा काय, तो जो होता पूर्वीचा मंत्रिपदाची वाटणी करताना तो मी नाकारलेला होता की एवढा सोडून मी कुठे जाऊ शकत। त्यामुळे हे तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहेत काय या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये। तुम्ही दिल्लीला गेला होता का मुंबईतून नाशिकला आला? मुंबईहून दिल्लीला नाही गेलो, मी चेन्नईला गेलो होतो। काल रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपॉइंटमेंट होती। अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का? तुम्ही म्हणालात की नाही। अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का? जाऊ तर नाही म्हणून सांगितलं ना। समता परिषदेचं काम चालूच राहील। ते पाहू काय करायचं, वेळ द्या। माझी तब्येत बरी नाही। भुजबळ साहेब इकडे। अरे काय हे रे, चला प्लीज। तर समता परिषदेचं काम सुरूच राहणार आहे। हे कुठल्या एका व्यक्तीचं नाही तर पक्षाचं शिबिर आहे। तसंच अजित पवारांनी कुठलाही संपर्क साधला नाही।